आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मानव कल्याणासाठी गुरुदेव महाराजांचे अफाट योगदान। जय गीता आश्रमात पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात। परमपूज्य गुरुदेव महाराज श्री हे उच्च कोटीचे सिद्ध महर्षी व कर्मयोगी असून त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य व जत गीता आश्रमचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव बिस्ले यांनी केले। जत येथील गीता आश्रमात शुक्रवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी परमहंस श्री स्वामी हरिहरजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। स्वामीजी हे केवळ आध्यात्मिक गुरु नसून स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे क्रांतिकारक होते। त्यांनी तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सक्रिय सदस्य होते। शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यासारख्या क्रांतिकारकांशी त्यांचे निकटचे संबंध होते। स्वामीजी एक हातात रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या हातात भगवद्गीता घेऊन लढा देत असत। अनेक संकटांना तोंड देत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला। स्वातंत्र्यानंतर शासनात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळूनही त्यांनी ते नाकारत संन्यास स्वीकारला आणि आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला। मथुरा येथील गौघाट येथे गीता आश्रमची स्थापना करून त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले। कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 9 ते 12 या वेळेत माळी कुटुंबियांच्या हस्ते होम हवन व भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे पठण करण्यात आले। सायंकाळी 7 ते 10 या वेळेत स्वामीजींच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला। तसेच उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। डॉ. बिस्ले पुढे म्हणाले की देशातील विविध भागांमध्ये तसेच 13 देशांमध्ये गीता आश्रमांची स्थापना करून गीतेचा संदेश व्यापक प्रमाणात पोहोचवण्यात आला आहे। नवी दिल्ली येथे जागतिक गीता आश्रम व गीताधाम ट्रस्ट कार्यरत असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गीता परिषदांचे आयोजन करण्यात येते। जर गीता आश्रमचे विश्वस्त हनुमंत त्रिगुणे यांनी आश्रमातील दैनंदिन व वार्षिक उपक्रमांची माहिती देत भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तसेच भगवद्गीतेचे मानवी जीवनातील महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी श्री अण्णाप्पा माळी यांनी भगवद्गीतेतील 12वा व 15वा अध्याय यावर थोडक्यात मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन विश्वस्त रमेश चिक्कू माळी व त्यांच्या मित्रपरिवाराने केले। कार्यक्रमास विश्वनाथ शिंदे, पिंटू संख, प्रकाश मालानी, रामचंद्र माळी, सौ शारदा बिस्ले, सौ नलिनी शिंदे, शीतल तोष्णीवार आदीसह अनेक मान्यवर व गीताप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।